राधिका, यांना हात नेला त्याला खूप वेळ झाला ग आता. डॉक्टर अजून कसे आले नाहीत बाहेर. यांचं काही बरं वाईट नाही हो नानीजी, काही होणार नाही नानाजींना. अहो एकदमच ठीक असतील. असं काऊन बोलून राहिले? आपल्या नानाजींनी कोणाचं काही वाईट केलंय का? मग त्यांचं वाईट काऊन होईल? आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेतच की त्यांच्या पाठीशी, हो ना? पण राधिका, मला खूप भीती वाटते ग. नानीजी, बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे तिचा विश्वास असते, नवऱ्यावरचा विश्वास. आणि जोवर तो शाबूत आहे तोवर कुठलंही संकट, कुठलीही परिस्थिती त्याला तिच्यापासून दूर नाही करू शकत. एक्सक्यूज मी, मिस्टर दामलेंच्या नातेवाईकांपैकी कोणी आहे का? त्यांची मुलगी किंवा मुलगा वगैरे? का नाही डॉक्टर, ऍक्च्युअली काय आहे ना, मी आहे. तुम्ही कोण? मी त्यांची मुलगी. हे बघा, कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे आणि ECG मध्येही थोडी व्हेरिएशन्स आहेत. तर आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल. डॉक्टर लवकर म्हणजे किती लवकर? लगेच, ॲज अर्ली एज पॉसिबल. करा ना मग डॉक्टर साहेब, वाट कशाची पाहून राहिले? त्यांना वाचवण्यासाठी जे काही करायचं ते सगळं करा. हो, पण ऑपरेशनसाठी खर्च लागेल ना. किती? साधारण 4-1 लाख तरी खर्च होईल. पण डॉक्टर साहेब, माझा मुलगा आणि सून इथे नाही येतो. ॲटलिस्ट 1.5 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा, म्हणजे ऑपरेशनच्या प्रोसिजरला सुरुवात करता येईल. मला वाटतं पंकज आणि समिधा येईपर्यंत आपण थांबावं. कायचे काही बोलून राहिलं तुम्ही तर काकू? डॉक्टर म्हटले ना आता लवकर ऑपरेशन करायला लागेल म्हणून. पण राधिका, पंकजला हे कळवायला तर हवं. हे बघा, तुम्ही डिस्कशन करत बसू नका. पेशंटचे मेडिक्लेम असेल तर तेही आम्हाला चालेल. पण मेडिक्लेम बद्दल सुद्धा यांना आणि पंकजला सगळं माहिती आहे. जे काय करायचं ते लवकर करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इट्स अन इमर्जन्सी. राधिका, पंकजला आणि समिधाला परत फोन लागतोय का बघ ना. आता तरी लागेल. लागला का ग फोन? नानीजी, फोन नाही लागून राहिला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.